नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आदिवासी समाज हा फार मोठ्या संख्येने आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणार्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी हा आदिवासी बांधव या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या वेशभूषेत हा समाज या ठिकाणी आलेला आहे। लोकहित न्यूज साठी विजय कदम, उमरखेड। सकल आदिवासी समाजाचा यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने समता मैदान पोस्टर ग्राउंड पासून प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। अनेक उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन केले व सभेनंतर विविध मागण्यांचे निवेदन शासनाला यवतमाळ येथील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले। यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके, माहूर किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम, आर्णी केळापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम, साहित्यिक दशरथ मडावी, प्रमोदजी घोडामसर व या कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी कृती समिती अध्यक्ष राजूभाऊ चांदेकर, आदिवासी कृती समिती कार्याध्यक्ष सुवर्णा वरखडे, केशव तिरानिक, विनोद सुरपाम, देवेंद्र आत्रामसर व आयोजक समितीचे संपूर्ण सदस्य व सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या मोर्चाला लाखोच्या संख्येने यवतमाळ जिल्ह्यातून पुरुष, महिला, युवक, युवती आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आपला भारत देश संविधानानुसार चालतो हे सर्वांना माहीत असताना त्या महाराष्ट्रामध्ये एक चित्र पाहायला गेलं काही दिवसाआधी। जरांगे पाटील आणि मराठ्यांनी ते मुंबई जाम केली आणि या सरकारने असंवैधानिक पद्धतीने त्यांना एक GR करून दिला आणि त्या GRच्या आधारावर येथील बंजारी समाज आदिवासी येण्यासाठी या सरकारवर दबाव आणत आहे आणि आदिवासी समाज भयभीत झाला आहे। कारण का सरकार जे आहे ते सरकार विश्वासपात्र नाही, ते सरकार खोटं सरकार आहे। हे जे शासनाचे तुम्हाला जे प्रतिनिधी जे आज बोलत आहे यांचाच यांच्यावर विश्वास नाही, त्यांच्यामुळे आज आदिवासी समाज जागा झाला आहे आणि आदिवासी समाज यवतमाळ शहरामध्ये त्यांनी ताकद दाखवून दिलेली आहे। आमचे जरी कोणी नेते वाली नसन पण आम्ही आमचा हक्क वादीत राहण्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येने एकत्र आलो आहे। जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही मुंबई, नागपूर हे जाम करू, दिल्ली पण जाम करू। त्यासाठी आदिवासी समाज लाखोच्या संख्येने एकत्र आलेला आहे। मी प्राध्यापक नीना सुरपाम, आयोजन समितीचा उपाध्यक्ष या नात्याने आता आपली कृती समिती आहे मोर्चाची आणि जो हा आज निवेदन देण्याचा पण कार्यक्रम केला, एवढा भव्य मोर्चा आयोजित केला। हे करताना सर्वात महत्त्वाचे जे आमचे मुद्दे होते की कुठल्याही समाजाला आदिवासींच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये याबद्दलचं सखोल आणि त्यासोबतच्या आणखी मागण्यांचं निवेदन आम्ही आता कलेक्टर साहेबांना आणि सोबत तिथे आपले आदिवासी विकास मंत्री जे आहेत अशोक उईके साहेब यांना दिलेलं आहे आणि यांनीही सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। पण अजूनही आम्ही आयोजन समिती समाधानी नाही, कारण आम्हाला आश्वासनावर अजूनही विश्वास नाही। जोपर्यंत त्याच्यावर एखादी कारवाई किंवा एखाद्या संवैधानिक मार्गाने जोपर्यंत सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला उत्तर भेटत नाही तोपर्यंत आदिवासी समाजामध्ये हा असंतोष असाच राहणार आहे। दोन्ही समाजामधील भांडणं वाढावे नाही अशीच आमची भूमिका आहे आणि म्हणून सरकारने यावर तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा आणि जाहीर करावं अशी आमची इच्छा आहे। नाही तर हा जो शांततेचा मोर्चा आम्ही यावेळेला काढला याला आक्रमक मोर्चाचं वळण व्हायला काहीच वेळ लागणार नाही। धन्यवाद। संविधानाला तुम्ही त्या ठिकाणी कमी लेखताय। बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना हे देशातल्या उपेक्षित, शोषित, दलित सर्व स्तरातल्या लोकांचा दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा अभ्यास केला। अभ्यास करूनच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या संविधानामध्ये तरतूद त्या ठिकाणी केलेल्या।
मग आता उपरती कसे काय नाही? मी तिथे सांगितलंय 1976 मध्ये 1975 मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली होती त्या काळामध्ये 1976 में अमेंडमेंट झाला आणि 1977 मध्ये आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणाचे सरकार आहे तेव्हाच्या आंध्र सरकारने एक GR काढला. जसं 2 सप्टेंबरला आमच्या जरांगे पाटलासाठी GR काढला तसा GR तिथल्या बंजारा बांधवांसाठी काढलेला नाही बांधालो हे लक्षात घेतलं पाहिजे. तिकडचा असणारा लंबाळा आणि सुकळी या 2 जमाती आहेत. त्या जमातीच्या संदर्भामध्ये त्या GRच्या माध्यमातून फक्त त्यांना शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या. आमच्या लोकांचा नाकर्तेपणा आमच्या लोकांचा दुर्लक्षपणामुळं या सगळ्या लोकांनी एकूण एक सगळ्या सवलती त्या ठिकाणी दिल्या. आंध्र आणि तेलंगणला संपूर्ण आदिवासी माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. अनेक सवलती प्रचंड संपत्ती प्रचंड शासकीय सेवेमध्ये मोठमोठ्या पदावर ही माणसं त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि म्हणून तुमच्या आमच्या अज्ञानपणाचा तुम्ही आम्ही बेसावध असल्याचा फायदा म्हणतात की पुढच्या वर्षी पाहू राजू तोडसाम कसा निवडून येतो. अरे ज्या समाजाने मला जन्म दिला त्या समाजाच्या संरक्षणासाठी माझं बलिदान जरी केलं तरी चालेल. मी माझ्या समाजासाठी आग तुम्हाला लावता येते आग आम्हालाही विझवता येते. या राज्याचे माननीय मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजूभाऊ राठोड यांनी एक बैठक घेतली मुंबईला बैठक घेण्याच्या पूर्वी बंजारांनी आरक्षण मागितलं नव्हतं. लक्षात ठेवा, बंजारांनी आरक्षण मागितलं नव्हतं. आरक्षण कधी मागितलं? ज्यावेळेस संजूभाऊ राठोडने मुंबईला बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे. ज्यावेळेस महाराष्ट्राचा संपूर्ण आदिवासी उतरला, सर्वच्या सर्व सव्वीस आमदार उतरले, त्यावेळेस त्यांची भूमिका बदलवली आणि माझे सर्व बंजारी बांधवाचे नेते आम्हाला आता म्हणतात राजूभाऊ आम्हाला एसटीची मागणी नको आहे, आम्हाला आदिवासीची मागणी नको आहे, आम्हाला आदिवासी मध्ये वर्गीकरण करून एसटीची बी मागणी करा, बी वर्ग मागत आहे आता. आणि याचा अर्थ समजून घ्या, ही धगधगती आग पर्यंत कोणाला एंट्री करू दिली नाही आणि भविष्यात आम्ही एंट्री करू देणार नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये अनेक लोकांनी मागणी केली. धनगर असेल, बंजारी असेल किंवा कोणता समाज असेल, त्या प्रत्येक समाजाने या आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. इथलं कोणताही सरकार असेल त्या सरकारने अनेक वेळा अहवाल पाठवला, पण तो अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आणि राज्य शासनाने फेटाळून लावला. त्यावेळी आमच्या मंत्रिमंडळामध्ये असले पुरके साहेब असेल, मोगे साहेब असेल, पिचड साहेब असेल, स्वरूपसिंग नाईक साहेब असेल किंवा गावित साहेब असेल, हे सर्वच्या सर्व त्यावेळी मागणी केलेली होती. आणि त्या मागणीच्या वेळेस या 5ही लोकांनी सांगितलं होतं आमच्या 5ही मंत्री आता राजीनामा घ्या, स्वतः आम्ही कोणाला घुसू देणार नाही. एससी मध्ये म्हणत नाही आरक्षण पाहिजे. आपला एससी समाज आपल्याला एससी समाजावर जे त्यांचे आंदोलन मोर्चे आपण बघितलेले आहेत. आपल्याला माहित आहे का तो एससी समाज जो बाबासाहेबांनी मंत्र दिला, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. म्हणून तो समाज अन्याय सहन करत नाही. आपल्यालाही तो मंत्र घ्यावा लागणार आहे. घुसखोरी होत आहे. बंजारा समाज आणि हटकर धनगर समाज आणि इतर समाज जे बांधव घुसखोरी करत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात यवतमाळ येथे मोर्चाच्या आयोजनात काही टेंबी तालुका महागाव या ठिकाणावरून आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ येथील एका पोस्टल ग्राउंडवर या ठिकाणी आदिवासी समाज आपल्या आरक्षणाच्या रक्षणासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे. आणि आपण पाहू शकता या वेशभूषामध्ये हा कलाकार आलेला आणि कोणत्या गावावरून आलेला, आपण त्यांची घेऊया प्रतिक्रिया.
भाऊ आपण कोणत्या ठिकाणावर आला या कोणत्या गावावर आला आपल्या कलाकारासोबत आणि आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत नेमकं या पोस्टल ग्राउंड यवतमाळ या ठिकाणी तुम्ही आलेला आम्ही मोहपूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून आलेले आहे. आमचा प्रमुख मागणी एकच आहे. 1950 मध्ये आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जी.आर. दिलं होतं, संविधान दिलं होतं, आमच्या प्रमुख मागणी एकच की जे आरक्षण आहे आमचं आदिवासी समाजाचं जे घटनात्मक आरक्षण आहे ते कायमस्वरूपी राहावं या ठिकाणी आम्ही आलो होतो. ओके धन्यवाद सर बोलताय ना आरक्षणासाठी या ठिकाणी आलेला कोणत्या ठिकाणावर आला किनवट तालुक्यामधून आलेलो आहोत. आमच्या आरक्षणासाठी आमचं जे आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी किनवटहून आमचं आदिवासी दंडारण या ठिकाणी आमचं पारंपरिक जे नृत्य आहे ते या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आमचं जे आरक्षण बचवण्यासाठी या ठिकाणी आमचं आदिवासी दंडारण या ठिकाणी 50 लोक घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. Yeah.